स्वागत आहे आपल्या सर्वांचं भौगोलिक रचना भाग 8 मध्ये। आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरू करूया। प्रश्न संख्या 601 ते 700। कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर कोणत्या सुमारास बांधले गेले? इसवी सन 634। महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले? चालुक्य राजा याने बांधले। नागपूर जवळ कोणता कारखाना आहे? संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, कुडाळ येथे काय तयार होते? या ठिकाणी रांगोळी तयार होते। देऊळगाव येथे कोणता उद्योग आहे? शुगर अँड अल्कोहोल इंडस्ट्री। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे काय आहे? सहकारी साखर कारखाना। आशिया खंडातील सर्वात मोठी बँक कोणती मानली जाते? उत्तर आहे सहकारी बँक। भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये। भुईकोट किल्ल्यात कोणाला ठेवले होते? पंडित नेहरू। राळेगण सिद्धी कोणाशी संबंधित आहे? समाजसुधारक अण्णा हजारे। राळेगण सिद्धी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यात। घाटमार्गातून कोणत्या वस्तूंची वाहतूक होत असते? घाटमाथा व तळकोकण। पुणे जिल्ह्यातील घाटातून कोणत्या जिल्ह्यात उतरतात? ठाणे जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्याचा उल्लेख कोणत्या ताम्रपटात आहे? राष्ट्रकूट। भरहूत व कुडा येथील स्तूपात कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख आहे? सातारा। कराड कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात। स्त्रियांची संख्या अधिक असलेला जिल्हा कोणता? सातारा। राष्ट्रकूट काळात कैलास लेणे कोणी पूर्ण केले? कृष्ण पहिला। कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? पंचगंगा नदीकाठी। महालक्ष्मी मंदिर कोणत्या शहरात आहे? कोल्हापूर। संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कुठे आहे? नागपूर जवळ। देऊळगाव येथील उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? साखर व अल्कोहोल। सहकारी साखर कारखान्यांची सुरुवात प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात झाली? सहकारी। स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना कोठे कैद केले होते? भुईकोट किल्ला। खर्डा युद्ध कोणाशी संबंधित आहे? मराठे। राळेगण सिद्धी गाव कोणासाठी प्रसिद्ध आहे? ग्रामविकास। अण्णा हजारे यांनी कार्य केलेले गाव कोणते? राळेगणसिद्धी। घाटमार्गाचा उपयोग कशासाठी होत असे? व्यापारासाठी। घाटमार्ग कोणत्या दोन भागांना जोडतात? घाटमाथा व तळकोकण। पुणे जिल्ह्यातील घाटातून कोणत्या जिल्ह्यात जाता येते? ठाणे जिल्ह्यात। राष्ट्रकूट काळातील ताम्रपटात कोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख आहे? सातारा जिल्ह्याचा।
भरहूत व कुडा स्तूप कोणत्या काळातील आहेत? प्राचीन काळातील. कराड हे शहर कोणत्या नदी संगमासाठी प्रसिद्ध आहे? कृष्णा व कोयना. सातारा जिल्ह्यातील लोकसंख्येत कोणाचे प्रमाण अधिक आहे? स्त्रिया. कैलास लेणे कोणत्या राजाच्या काळात पूर्ण झाले? कृष्ण प्रथम. सोलापूर जिल्ह्यातील मुळगाव येथे काय आहे? कृषी संशोधन केंद्र. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कधी सुरू झाले? 1933. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर याने केली. अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? इंग्रज अधिकारी. अजिंठा लेण्याचा शोध कधी लागला? 1819. बोंडे येथे कोणता पुरावा सापडला? दगडी हत्यारे. महाराष्ट्रातील प्राचीन शेतीचे पुरावे कुठे सापडले? नेवासा. कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात आहे? कृष्णा नदी खोऱ्यात. नागपूर कोणत्या प्रदेशात येतो? विदर्भ. रांगोळी उद्योग कोणत्या प्रकारात मोडतो? लघु उद्योग. साखर उद्योगासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? अहमदनगर. भुईकोट किल्ल्याचा उपयोग काय होता? कैदखाना. राळेगणसिद्धी कोणत्या प्रकारच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे? ग्राम विकास. घाटमार्ग कोणत्या पर्वतरांगेत आहेत? सह्याद्री. सातारा जिल्हा कोणत्या भागात आहे? पश्चिम महाराष्ट्र. कैलास लेणे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हिंदू धर्माशी. अजिंठा लेणी कोणत्या प्रकारच्या आहेत? बौद्ध. कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात येतो? कृष्णा नदी खोऱ्यात. नागपूर जवळील संरक्षण उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? संरक्षण साहित्य. श्रीरामपूर येथे कोणता उद्योग प्रसिद्ध आहे? सहकारी साखर कारखाना. राळेगणसिद्धी गाव कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे? ग्राम विकास. घाटमार्ग कोणत्या पर्वतरांगेत आढळतात? सह्याद्री. पुणे जिल्ह्यातील घाटमार्गातून कोणत्या जिल्ह्यात उतरता येते? ठाणे जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यातील लोकसंख्येत कोणाचे प्रमाण अधिक आहे? स्त्रिया. कैलास लेणे कोणत्या ठिकाणी आहे? वेरूळ. कैलास लेणे कोणत्या राजाच्या काळात पूर्ण झाले? कृष्ण प्रथम. सोलापूर जिल्ह्यातील मुळगाव येथे काय आहे? कृषी संशोधन केंद्र. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कधी सुरू झाले? 1933.
औरंगाबाद शहराचे जुने नाव काय होते? खडकी. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर याने केली. अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? इंग्रज अधिकारी. अजिंठा लेण्यांचा शोध कोणत्या वर्षी लागला? 1819. बोंडे येथे कोणत्या प्रकारची साधने सापडली? दगडी. महाराष्ट्रातील प्राचीन शेतीचे पुरावे कुठे सापडले? नेवासा या ठिकाणी. कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रदेशात येतो? पश्चिम महाराष्ट्र. नागपूर कोणत्या भागात येतो? विदर्भ. रांगोळी तयार करणारे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यात. देऊळगाव येथील उद्योग कोणत्या प्रकारचा आहे? साखर व अल्कोहोल. सहकारी साखर उद्योग कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? अहमदनगर. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. खर्डा युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1795. राळेगण-सिद्धी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर आजचे अहिल्यानगर. घाटमार्ग कोणत्या कार्यासाठी महत्त्वाचे होते? व्यापारासाठी. सातारा जिल्हा कोणत्या भागात आहे? पश्चिम महाराष्ट्र. कैलास लेणे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हिंदू धर्माशी. अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? बौद्ध धर्माशी. कृष्णा कोयना संगम कोणत्या शहरात आहे? कराड या शहरामध्ये. सह्याद्री पर्वतरांग कुठे आहे? पश्चिम भारत. महाराष्ट्रातील लघुउद्योगाचे उदाहरण कोणते? रांगोळी उद्योग. मलिक अंबर कोणत्या शहराशी संबंधित आहे? औरंगाबाद. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद. नेवासा कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. महाराष्ट्रातील प्राचीन साधने कोणत्या प्रकारची सापडली? दगडी. कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? मुळगाव, सोलापूर. महाराष्ट्रातील प्राचीन शेतीचे पुरावे कोणत्या ठिकाणी मिळाले? नेवासा या ठिकाणी मिळाले. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 8. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.